नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं बेस्ट रायटिंग विथ सुजित या यूट्यूब चॅनलवर. तर आज आपण पाहणार आहोत माझे 3 गुरु व 3 दैवते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे समाज व्यवस्थेत बळी पडलेल्या दलित शोषित जनतेला मानवी हक्क व अधिकारांची जाणीव करून देणारे महापुरुष म्हणून परिचित आहेत. आयुष्यभर खडतर ज्ञानसाधना करणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा विधिशास्त्र, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, समाजशास्त्र इत्यादी ज्ञानशाखांवरील अधिकार सर्वमान्य आहे. मजूर मंत्री, स्वातंत्र्य भारताच्या पहिल्या मंत्रिमंडळात कायदेमंत्री अशी भूमिका पार पाडणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जनता, बहिष्कृत भारत, प्रबुद्ध भारत इत्यादी नियतकालिकांचे संस्थापक होत. कास्ट इन इंडिया, हू वेअर द शूद्रास, थॉट्स ऑन पाकिस्तान इत्यादी ग्रंथांचे त्यांनी लेखन केले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांच्या जीवनाला आकार देणारे 3 गुरु व 3 उपास्य दैवते यांचे महात्म्य सांगितले आहे. माझे 3 गुरु आहेत. प्रत्येकाला गुरु असतातच, तसे मलाही आहेत. मी काही संन्यासी नाही की वैरागी नाही, पण मला गुरु आहेत. माझे पहिले आणि श्रेष्ठ गुरु बुद्ध होत. मी 10-12 वर्षाचा असेन. माझे वडील कबीरपंथी साधू होते, हे मला तेव्हापासून आठवतं. माझ्या वडिलांचं घर धर्मासन म्हणता येईल, तसेच विद्यासन असंही म्हणता येईल. माझे वडील विद्येचे भक्त होते, तसेच ते धर्माचे चाहते होते. माझ्या लहानपणी रामायण, महाभारत इत्यादी सर्व ग्रंथांची त्यांनी माझ्याकडून पारायणे करून घेतली होती. रामायण, महाभारत वाचून माझ्या मनावर फार मोठा परिणाम झाला. माझे वडील मला म्हणत, आपण गरीब असलो म्हणून भिण्याचे काही कारण नाही. तू विद्वान का होऊ शकणार नाहीस? एकदा मी कोणतीतरी परीक्षा पास झालो होतो. त्यावेळी चाळीतल्या लोकांनी माझ्या वडिलांची इच्छा नसतानाही दादा केळुसकरांच्या मदतीने माझा सत्कार करायचं ठरवलं. माझे वडील म्हणायचे, नको सत्कार, मुलांचा असा सत्कार केला म्हणजे त्यांना पुढारी झाल्यासारखं वाटते. त्यावेळी शेवटी सत्कार झालाच आणि दादा केळुसकरांनी मला बुद्धाच्या चरित्राचं एक पुस्तक बक्षीस दिलं. हे पुस्तक वाचल्यानंतर माझ्यात काही निराळाच प्रकाश पडला. मारुती, सीता, राम वनवासाला गेले, धोब्याच्या सांगण्यावरून सीतेचा त्याग, कृष्णाच्या 16 सहस्त्र बायका, ह्या गोष्टी काहीतरी भयंकरच वाटल्या. ह्या गोष्टी माझ्या मनाची पकडच धरेनात. परंतु बुद्ध धर्माच्या त्या अभ्यासाने मला जास्त अभ्यास करावासा वाटला. त्या धर्माची पकड माझ्या मनावर कायमची आहे व माझी अशी ठाम खात्री झाली आहे की जगाचं कल्याण फक्त बुद्ध धर्मच करू शकेल. लोकांना आपलं राष्ट्र जगवायचं असेल तर बुद्ध धर्मच स्वीकारला पाहिजे, असं माझं नेहमीच सांगणं आहे. माझे दुसरे गुरु कबीर होत. माझे वडील कबीरपंथी होते. त्यामुळे कबीराच्या जीवनाचा आणि तत्वाचाही माझ्यावर फार मोठा परिणाम झाला. माझ्या मताप्रमाणे कबीराला बुद्धाच्या तत्त्वज्ञानाचे खरे रहस्य कळले. आणि माझे तिसरे गुरु म्हणजे ज्योतिबा फुले होत. ब्राह्मणेतरांचे खरे गुरु तेच होत. शिंपी, न्हावी, कुंभार, कोळी, महार, मातंग, चांभारांना माणुसकीचे धडे फुल्यांनीच दिले आणि शिकवले. पूर्वीच्या राजकारणात आम्ही ज्योतिबांच्याच मार्गानेच जात होतो. कोणी कोठेही जावोत, पण आम्ही मात्र ज्योतिबांच्याच मार्गांनी जाऊ. जोडीला कार्ल मार्क्स घेऊ किंवा दुसरे काही घेऊ, पण ज्योतिबांचा मार्ग सोडणार नाही. हे असे माझे 3 गुरु आहेत. यांच्या शिकवणीने माझे आयुष्य बनले आहे. यानंतर माझी 3 उपास्य दैवतेही आहेत. कोणाची मरीआई, खंडोबा अशी दैवते आहेत. माझे पहिले दैवत विद्या होय. विद्येशिवाय मानवाला शांतता नाही आणि माणुसकीही नाही. विद्या ही सर्वांना अवगत झाली पाहिजे.
ती महासागरासारखी आहे. बुद्धाने एकदा म्हटले आहे की बुद्ध धर्म हा शुद्ध धर्म आहे. येथे भेदभाव नाही. श्रमण, भिक्षू, ब्राह्मण, भंगी, मग तो कोणीही असो, सारे एक आहेत. माझ्या संघात येण्यापूर्वी नदी, नाला, मग नाव कोणतेही असो, यमुना असो, ब्रह्मपुत्रा, गंगा, गोदावरी, कोणतीही नदी असो, या सर्व नद्या आपल्या प्रांतातून सागरात गेल्या, त्यांचं पाणी एक झालं की हे पाणी मग सांगता येणार नाही की हे यमुनेचं, की गंगेचं, की हे गोदावरीचं. तेव्हा माझा संघ हा महासागरासारखा आहे. जातपात नाही, तुम्ही सर्व एक आहात. तुझी विद्येची आवड आहे ना, मग ती सफल कर. ज्याप्रमाणे माणूस जगायचा असला तर अन्नाची आवश्यकता आहे, तशीच विद्येचीही आवश्यकता आहे. ज्ञानाशिवाय तो काय करू शकेल? ब्रह्मदेशात शेकडा 90 लोक सुशिक्षित आहेत. आज हिंदुस्थानात शेकडा 90 लोक निरक्षर आहेत. याचे कारण ब्राह्मणांनी आम्हाला विद्या दिली नाही, हेच होय. धर्माचे कायदे आमच्या आड आले आणि आमची विद्या हिरावून घेतली. आपले लोक समजत की दगड ही विद्या, म्हणून आपल्या धार्मिक समजुती अतिशय रसातळास गेल्या. दगडाची पूजा करणारे भाविक आमच्यात सर्वच लोक आहेत. तुकोबाने एके ठिकाणी म्हटलं आहे, नवस सायासे कन्या पुत्र होती, तरी कासया करणे लागे पती. याचे कारण त्यांना विद्या दिली नाही. अत्यंत मोठी वस्तू आहे ही विद्या. माझे विद्येचे वेड भयंकर आहे. ब्राह्मणांच्या घरी नाहीत इतकी पुस्तके आता दिल्लीला मजजवळ आहेत. एकूण 20,000 पुस्तके आहेत मजजवळ. आहेत कोणा ब्राह्मणाजवळ? दाखवून द्यावीत त्याने. ठाकूर आणि कंपनीची माझ्यावर हजाराची उधारीची बिलं थकलेली आहेत. मला उधारीचा माल कुठेही मिळतो. जिथं माझी उधारी थकली तिथं मी दारातच मोटार उभी करतो. इतकं माझं विद्येविषयीचं वेड आहे. हे वेड सर्वांना पाहिजे. माझे दुसरे दैवत स्वाभिमान होय. मी कोणाची याचना केली नाही. माझं ध्येय असं होतं की पोट तर भरलंच पाहिजे आणि माझ्या लोकांची सेवाही केली पाहिजे. डॉक्टर परांजपे यांच्या विनंतीने एका महाविद्यालयात इकॉनॉमिक्सचा प्रोफेसर झालो. तेव्हा मला त्यांनी 13 व्याख्यानं देण्यासाठी सांगितले. मी म्हणालो, फक्त 4 व्याख्यानं देईन. पटलं तर ठेवा, नाहीतर माझा मार्ग मला मोकळा करा. कारण मला माझ्या लोकांची सेवा करायची होती. त्यासाठी वेळ हवा होता. पायबावडीच्या नाक्यावरच्या 48 व 50 नंबरच्या खोलीत मी कण्याचा भात आणि कण्याची भाकर खाल्ली. पण समाजसेवेला सोडून भारी पगाराकडे वळलो नाही. मार्ग निघाला. लोकांनी थैली स्वीकारून घरं बांधली. माझ्या माहितीच्या एका पुढाऱ्याने म्हणे 47,000च्या प्रॉमिसरी नोटा लिहून दिल्या होत्या आणि लोकांनी जेव्हा लाखभर रुपयांची थैली अर्पण केली तेव्हा ते फेडले. मला तसे करायचे नाही. मी माझे स्वतःचे पोट स्वतःच भरून जी काही सेवा करायची ती केली. नोकरी मला करायची नव्हतीच. कोणीही गव्हर्नर जनरल येवो, त्याच्याशी माझी मैत्री असे. परंतु मी कोणाजवळही याचना केली नाही की मला अमुक बनवा किंवा मला ही जागा द्या. हो, मी दुसऱ्यासाठी काही केलं असेल, पण स्वतःसाठी एक बोटभर चिठ्ठी लिहिल्याचं कोणीही दाखवून द्यावं. एक्झिक्युटिव्ह काउन्सिलर व्हावं ही मात्र माझी दांडगी इच्छा होती. ती पुरी झाली. आता मला ना पेन्शन, ना पगार, ना प्रॉव्हिडंट फंड, काही नाही. मला जज होता आलं असतं, पण अडकून ठेवून करणार काय? तेव्हा माझं सांगणं हेच आहे की दीनता असू नये. मी काहीतरी आहे असं मानलं पाहिजे. मी परमेश्वराला देखील कमी मानतो. इतका माझा स्वाभिमान तळपता आहे. आणि माझं तिसरं दैवत म्हणजे शील होय. माझ्या आयुष्यात मी दगाबाजी, फसवणूक, आत्मसिद्धीकरिता पाप केलं असं मला आठवत नाही.
याबद्दल मला मोठा अभिमान वाटतो. मी विलायतेला अनेक वेळा गेलो, पण अजून दारू प्यायलो नाही, बिडी प्यायलो नाही. मला कसलं व्यसन नाही. पुस्तक आणि कपडा या गोष्टी अधिक प्रिय आहेत. शील संवर्धन हा गुण माझ्यात मोठ्या प्रमाणात आहे, हे मला सांगायला फार अभिमान वाटतो. अशा प्रकारे माझे 3 गुरु आणि 3 उपास्य दैवते आहेत. यांचा मी बनलेला आहे. या पदाला मी पोचलो हे त्यांच्याच शक्तीमुळे होय. मी मात्र केवळ कारण आहे. त्यांचा मी बनलेला एक पुतळा आहे. तेव्हा यांचं अनुकरण करा. तुम्ही माझा समारंभ केलात तो व्यक्तीकरिता केला नसून या 3 दैवतांचा आदर्श म्हणून त्यांचा कृतार्थ होण्यासाठी केलात. तर मित्रांनो, हे होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे 3 गुरु आणि 3 उपास्य दैवते. तुम्हाला जर ही माहिती आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रांना शेअर करा. धन्यवाद.